थोडक्यात माझा परिचय. मी डॉक्टर आशा धारसकर, डॉक्टर आशू अल्लाद भावसार या ठिकाणी शासकीय अध्यापक महाविद्यालयामध्ये गेली 17 वर्षापासून कार्यरत आहे. आपल्या बॅचला लिंग, शाळा आणि समाज हा जो पेपर आहे हा शिकवणार आहे. सर्वप्रथम आवाज येतो आहे का सर्वांना? हो मॅडम, आता येते. सेकंड जो पेपर आहे लिंग, समाज आणि शाळा, कोड आहे त्याचा 423. या पेपरविषयी समंत्रण मी आपल्याला या सत्रामध्ये करणार आहे. या पेपरमध्ये एकूण तुम्हाला 3 युनिट अभ्यासाला आहेत. पहिलं युनिट आहे लिंग, समभाव व प्रश्नांवरील उपाय. दुसरा घटक आहे लिंग आणि शालेय शिक्षण आणि तिसरा घटक आहे समाज विकासात शिक्षकाची भूमिका. असे एकूण 3 घटक तुम्हाला अभ्यासायला या पेपरमध्ये दिलेले आहेत. आता लिंग समभाव किंवा जे पुस्तकाचं किंवा या अभ्यासक्रमाचं जे टायटल आहे लिंग, शाळा आणि समाज, यावरूनच तुमच्या लक्षात आलेलं असेल की शाळा किंवा समाज या दोन्ही घटकांमध्ये स्त्री आणि पुरुष हा जो भेद केला जातो, म्हणजे लिंगानुसार जो भेद समाजामध्ये आपल्याला दिसतो, शाळेमध्ये सुद्धा दिसतो. आता हा भेद म्हणजे काय, तर त्या दृष्टिकोनातून लिंग, लिंगभाव ह्या ज्या संकल्पना आहेत ह्या शिक्षकांना माहीत असणं गरजेचं असतं. आता केवळ लिंग किंवा लिंगभाव म्हटलं की आपण जेंडर किंवा सेक्स हे जे शब्द आहेत हे आपल्या डोळ्यासमोर येतात आणि त्या दृष्टिकोनातून आपण समोर जो विद्यार्थी असेल त्यानुसार त्याच्याशी अनपेक्षितपणे, हेतुपुरस्पर जरी नसेल तरी समोर आपल्यासमोर विद्यार्थी उभा आहे की विद्यार्थिनी उभी आहे हे बघितल्यानंतर त्यानुसार शिक्षकाचे सुद्धा त्यांच्याशी बोलण्याची, त्यांच्यासोबतची वागण्याची थोडीफार तरी म्हणजे त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये फरक पडतो. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. परंतु नेमकं लिंग म्हणजे काय, लिंगभाव म्हणजे काय, ह्या संकल्पना जर शिक्षकाला माहिती असतील, त्याचा शास्त्रशुद्ध अर्थ जर आपल्याला माहिती असेल तर त्यानुसार आपण समोरचा जो व्यक्ती आहे किंवा जो विद्यार्थी आहे त्याच्याशी शिक्षकाची वागणूक ही त्या प्रमाणात राहू शकते. सर्वसामान्यपणे आपण पाहतो की शाळेमध्ये मुलं आणि मुली असे दोन्ही घटक असतात आणि मुलांशी वागताना, मुलींशी वागताना किंवा शाळेमध्ये जे शिक्षक असतात त्यामध्ये सुद्धा स्त्री पुरुष असे दोन्ही घटक कार्यरत असतात. तेव्हा प्रत्येक वेळेस जिथे जिथे आपल्याला जेंडर हा जो भाव आहे, म्हणजे लिंग, जेंडर म्हणजे लिंगभाव आणि लिंग, नुसतं लिंग या शब्दाचा अर्थ होतो सेक्स आणि लिंगभाव म्हणजे जेंडर. आपण बऱ्याचदा समाजामध्ये वावरताना जेंडर आणि सेक्स किंवा लिंग आणि लिंगभाव हे समानार्थी शब्दाने वापरतो, परंतु त्यामध्ये खूप मोठा फरक आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे या आजच्या काळामध्ये जेव्हा समानता हा शब्द आज रूढ झालेला आहे, त्यामध्ये लिंग समानता, जशी स्त्री पुरुष समानता आपण म्हणतो त्यावरूनच लिंग समानता हा ही जी संकल्पना आहे ही रूढ झालेली दिसून येते. आता पहिला जो घटक आहे तुमचा लिंग समभाव व प्रश्नांवरील उपाय, या घटकामध्ये नेमकं आपल्याला काय अभ्यासायचं आहे, तर त्या दृष्टिकोनातून तुमचं जे हे पुस्तक आहे हे पुस्तक आपणा सर्वांकडे असेलच. तेव्हा या पुस्तकामध्ये कोणत्या उद्देशाने आपण हा अभ्यासक्रम अभ्यासणार आहोत ही उद्दिष्ट या ठिकाणी दिलेली आहे. जसं की हा घटक अभ्यासल्यानंतर आपल्याला लिंग समभाव ही जी संकल्पना आहे
ही संकल्पना स्पष्ट करता येईल, आपल्याला सुद्धा त्या संकल्पनेचं आकलन होईल. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या लिंगभाव संदर्भातील समस्यांची जाणीव शिक्षकांना निर्माण होईल. शिक्षकांना ते समजू शकेल की विद्यार्थ्यांच्या लिंगभाव संदर्भातील ज्या समस्या आहेत, जे प्रश्न आहेत, ज्या अडचणी आहेत, त्या नेमक्या कोणत्या आहेत हे समजू शकेल. तर त्या दृष्टिकोनातून पहिलं जे युनिट आहे हे आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यानंतर लिंग समभाव रुजवणुकीसाठी विविध उपयोजनाची कार्यवाही कशा प्रकारे शिक्षकांनी करायला पाहिजे हे सुद्धा या घटकातून आपल्याला समजायला सोपं राहील. तर या प्रकारे या घटकाची ही 3 उद्दिष्ट सांगितलेली आहे. तर त्या दृष्टिकोनातून लिंग संकल्पना, नेमकं लिंग म्हणजे काय? लिंग हा शब्द आपण ऐकला की आपल्यासमोर फक्त स्त्री आणि पुरुष हे 2 घटक आपल्या नजरेसमोर उभे राहतात. पण आपल्याला माहिती आहे की आपण शालेय स्तरावर शिक्षण घेत असतानापासून आपल्याला व्याकरणामध्ये लिंग शिकवल्या जाते. स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग असं 3 प्रकारामध्ये याचं वर्गीकरण केलं जाते आणि हे आपल्याला प्राथमिक स्तरापासून व्याकरणामध्ये लिंग आणि लिंगाचे प्रकार हे शिकवल्या जातात. हे आपल्या सर्वांना माहिती. मग ही जी आपण सुरुवातीच्या काळापासून हा जो शब्द ऐकत आलेलो आहोत, याचा नेमका शास्त्रशुद्ध अर्थ काय आहे ते या घटकामध्ये स्पष्ट केलेलं आहे. आता लिंग संकल्पना याचा विचार करताना तुम्हाला ऐकू येते ना सर्वांना? तर लिंग ही जी संकल्पना आहे यामध्ये जैविक फरकासंदर्भात ही संज्ञा वापरली जाते. आता जैविक म्हणजे आपल्याला माहिती आहे की लिंग हे अनुवंशिक असतं आणि विशिष्ट गुणसूत्रानुसार, स्त्री पुरुषांमधल्या विशिष्ट गुणसूत्रानुसार लिंग हे ठरत असते. त्यामुळे ते जैविक असतं, अनुवंशिक असतं. म्हणून लिंग ही जी संकल्पना आहे ही जैविक समजल्या जाते, अनुवंशिक समजल्या जाते. त्यानंतर स्त्री किंवा पुरुष हे ओळखण्याचा समाजामध्ये जो एक सहाय्यक ठरणारा असा जैविक गुणधर्म म्हणून सुद्धा लिंग समजल्या जाते. कारण की समाजामध्ये लिंगावरूनच स्त्री पुरुष हे ओळखल्या जातात. आता अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन जी आहे यांनी या संकल्पनेचा शास्त्रशुद्ध असा अभ्यास केलेला आहे. या असोसिएशनने लिंग ही संकल्पना स्पष्ट करताना काही घटक निर्धारित केले, ज्यामध्ये सर्वात मुख्य घटक त्यांनी सांगितला आहे जैविकता किंवा अनुवंशिकता. हा मुख्य घटक त्यांनी सांगितला आहे आणि या जैविक घटकाच्या आधारावर लिंग या संकल्पनेचं वर्गीकरण केल्या जाते. 3 प्रकारात वर्गीकरण केले जाते: स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसकलिंग. अशा 3 प्रकारात याचं वर्गीकरण केल्या जाते असं या असोसिएशननी म्हटलेलं आहे आणि आपल्याला सुद्धा ते माहिती आहे. आता जैविक लिंग ठरवण्याचे जे निर्देशक आहेत ते बरेच असतात, ज्यामध्ये लैंगिक गुणसूत्र, त्यानंतर ज्या व्यक्तीच्या शरीराअंतर्गत ज्या विविध ग्रंथी असतात त्या ग्रंथी, नंतर आंतरिक पुनरुत्पादन, हे जे काही अवयवाशी संबंधित मनुष्याच्या संपूर्ण शरीराशी निगडीत हे जे काही अवयव आहेत या अवयवांवर आधारित लिंग ही संकल्पना ठरत असते. कारण की बऱ्याचशा ग्रंथी अशा असतात की ज्या स्त्री घटकामध्ये असतात परंतु पुरुष घटकामध्ये नसतात, किंवा पुरुषांच्या शरीरामध्ये ज्या ग्रंथी असतात काही त्या स्त्रियांमध्ये नसतात. म्हणून ग्रंथी हा सुद्धा जैविक घटक स्त्री पुरुष ही संकल्पना निर्धारित करण्यासाठी मार्गदर्शक ठरत असतो.
म्हणून लैंगिक गुणसूत्र, जसं आता आपण म्हटलं आहे की गुणसूत्रावर आधारित लिंग ठरत असते. विविध प्रकारच्या ग्रंथी आणि आंतरिक जे पुनरुत्पादन आहे, अशी काही विशिष्ट अवयव आहेत की ज्याद्वारे स्त्री आणि पुरुष हा भेद आपण करू शकतो. आता अनुवांशिकरित्या निर्धारित होणाऱ्या ज्या काही रचनात्मक आणि शारीरिक बदल आहेत, स्त्री पुरुषांमधले जे काही रचनात्मक आणि शारीरिक बदल आहेत, याला सुद्धा लिंग असं म्हटलं जातं. आता आपल्या लक्षात आलं असेल की स्त्री पुरुषांमध्ये जे रचनात्मक किंवा शारीरिक बदल होतात, हे रचनात्मक किंवा शारीरिक बदल कशामुळे होतात की त्या स्त्री किंवा पुरुषांच्या शरीराअंतर्गत ज्या काही ग्रंथी असतात, त्या ग्रंथीमधून जो काही स्त्राव पाझरतो, त्या ग्रंथीच्या पाझरणाऱ्या स्त्रावाच्या कमी जास्त प्रमाणावर हे सर्व बाबी ज्या आहेत ह्या अवलंबून असतात. आणि म्हणून त्यानुसार स्त्री पुरुषांमधील जे रचनात्मक किंवा शारीरिक बदल असतात, याच्यावरून सुद्धा आपल्याला लिंग ही संकल्पना ठरवता येते. त्यानंतर अनुवांशिक जे तत्व असतात, हे अनुवांशिक तत्व जेव्हा निर्धारित होतात, हे सुद्धा जे काही गुणसूत्रे स्त्री पुरुषांच्या अंतर्गत असतात, या गुणसूत्रांच्या आधारावर अनुवांशिक जी तत्व आहे ही निर्धारित होत असतात. आणि म्हणून त्यातूनच स्त्रीत्व किंवा पुरुषत्व यामुळे जे काही रचनात्मक आणि शारीरिक बाबी बाह्य दृष्टीनं आपण पाहतो, त्यावरून आपण लिंग ठरवत असतो किंवा लिंग ही संकल्पना आपल्याला अभिप्रेत होत असते. त्यानंतर या संकल्पनेवर आधारित जे विविध शास्त्रज्ञांनी, मानसशास्त्रज्ञांनी अभ्यास केलेला आहे, त्यावरून बॅरॉन आणि बिने हे जे मानसशास्त्रज्ञ आहे, यांनी 1998 मध्ये लिंग या संकल्पनेचा अभ्यास करून अशी संकल्पना मांडली आहे की लिंग म्हणजे गर्भधारणेच्या वेळी अस्तित्वात असणारे गुणसूत्र, ज्यावर शरीराची ठेवण व शारीरिक बदल अवलंबून असतो. कारण आपल्या सर्वांना हे माहिती आहे की जे लिंग ठरते हे गर्भधारणेच्या वेळेसच ठरत असते. जे काही गुणसूत्र त्यामध्ये उतरतात त्यावरून लिंग ठरते आणि त्यावरून मग शारीरिक जी ठेवण आहे किंवा शारीरिक जे बदल आहे हे त्या गुणसूत्रावर अवलंबून असतात. म्हणून त्यामध्ये व्यक्ती हा कोणताही बदल करू शकत नाही, ते जन्मजात निसर्गतः प्राप्त झालेले असतात, अनुवांशिक असतात. आणि म्हणून या दोन व्याख्येवरून लिंग ही संकल्पना स्पष्ट करताना आपल्याला असं म्हणता येईल की लिंग हे नैसर्गिक असते, लिंग हे जैविक असते, ते जे जननेंद्रिय असतात त्यांच्या फरकाशी संबंधित असते. म्हणजे हे घटक आहेत, हे वैशिष्ट्य आहेत. लिंग या संकल्पनेची ही वैशिष्ट्य आहेत. कोणती? एक, लिंग हे नैसर्गिक असते, लिंग हे जैविक असते, ते जननेंद्रियाच्या ज्या दृश्य फरकाशी संबंधित असते आणि पुनरुत्पादन कार्यातील फरकांशी निगडीत असते. पुनरुत्पादन कार्य म्हणजे की स्त्री पुरुषांच्या स्त्री पुरुषांच्या ह्याच्यातून जी पुढील पिढी निर्माण होते त्याच्या कार्यातील फरकाशी, म्हणजे की गुणसूत्रांचं मिलन कसं होतं आणि त्यानुसार कोणतं लिंगाच्या याला ते जन्म देतील हे आपल्या हातात नसते. म्हणून पुनरुत्पादन कार्यातील फरकाशी लिंग हे निगडीत असते आणि लिंग हे नेहमी स्थिर असते, त्यात बदल होत नाही. आता आपण याला विज्ञान खूप पुढं गेलेलं आहे. आपण पाहतो की बरेचदा आपण असं ऐकतो की लिंग बदल केलेला आहे.
एखाद्या पुरुषाने आपलं लिंग बदल करून स्त्री बनलेला आहे किंवा एखाद्या स्त्रीने लिंग बदल करून पुरुष बनला, असं बऱ्याचशा घटना आपण आजच्या समाजामध्ये ऐकत असतो, कारण विज्ञानाने तेवढी प्रगती केलेली आहे. परंतु नैसर्गिकरित्या प्राप्त झालेलं जे लिंग आहे त्यामध्ये कोणताही बदल होऊ शकत नाही. म्हणून हे त्याचं वैशिष्ट्य आहे की लिंग हे नेहमी स्थिर असते आणि ते सर्वत्र सारखं असते. लिंग बदल होऊ शकत नाही. म्हणून ही झाली त्याची वैशिष्ट्य. संकल्पनेतूनच आपल्याला त्याची वैशिष्ट्यही काढता येतात. एकदा का जर लिंग ही संकल्पना आपली स्पष्ट झाली की लिंग हे जैविक असते, पुनरुत्पादनाशी त्याचा संबंध असतो, अनुवांशिक असते, हे जर आलं तर हीच त्याची वैशिष्ट्य म्हणून आपण लिहू शकतो. तर ही झाली लिंग ही संकल्पना. आता आपण पाहतो की जन्मतः तर मुलांना कळत नाही की आपण मुलगा आहे की मुलगी आहे. हे काय जन्मतः आल्याला समजतं का? नाही. तर मग ही संकल्पना त्या मुलाच्या मनात कशी रुजवली जाते किंवा कसं त्याला कळतं की आपण मुलगा आहे, आपण मुलगी आहे? तर त्यासाठी म्हणजे ही संकल्पना रुजवण्याच्या बाबतीत म्हणा किंवा या संकल्पनेचं ज्ञान होण्यासाठी सामाजिकरणाची जी प्रक्रिया आहे ही त्याला कारणीभूत असते. समाज हा कारणीभूत असतो. आता कारणीभूत असणे म्हणजे की कुटुंब हा सुद्धा एक समाजाचा घटक आहे. आणि मुलांचा जन्म झाल्यानंतर सुरुवातीला जवळपास 1 वर्षपर्यंत तर मुलाला आपण मुलगा आहे म्हणजे जवळपास 6-7 महिन्यापर्यंत तरी मुलाचा आपण मुलगा आहे की मुलगी आहे हे कळत नाही. केव्हा कळते? जेव्हा त्याचे आई वडील, घरात कुटुंबातील इतर सदस्य किंवा समाजातले त्याला त्या पद्धतीने हाक मारतात, त्या पद्धतीने त्याच्याशी व्यवहार करतात. म्हणून समाजात राहत असताना जी समाजिकीकरणाची जी प्रक्रिया आहे ही समाजिकीकरणाच्या प्रक्रियेतून त्याची स्वसंकल्पना ह्या विकसित होत जातात. मी कोण आहे म्हणजे शारीरिक दृष्टीने. तसं तर मी कोण आहे, मी स्वतःला ओळखणे ही अमूर्त अशी संकल्पना आहे. त्याच्यासाठी संपूर्ण आयुष्य जरी गेलं तरी आपल्याला ते साध्य होत नाही की स्वतःला ओळखणे. आपण मी कोण आहे, माझ्या स्वतःची जाणीव होणे ही अमूर्त अशी संकल्पना. पण शारीरिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर मी मुलगा आहे की मी मुलगी आहे हे त्या बाळाला केव्हा समजतं? जेव्हा कुटुंबामधून, समाजामधून त्याच्याशी ज्या प्रकारे व्यवहार केले जातात त्या व्यवहारातून, त्या सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेतून त्याला ही कल्पना होते की मी मुलगा आहे की मुलगी आहे. म्हणून स्वसंबंधीच्या ज्या संकल्पना आहेत ह्या स्वसंबंधीच्या संकल्पना किंवा स्वजाणीवा ह्या सामाजिकरणाच्या प्रक्रियेतून रुजवल्या जातात आणि त्यातून मग स्वतः संबंधीची जी संकल्पना ही आकार घेत असते. आपण अजूनही पाहतो की आजच्या काळात सुद्धा मुलासारखं वागणूक देण्याचा कुटुंबातून प्रयत्न केला जातो. मुलीला तिच्या मुलगी म्हणून वागवल्या जाते. कितीही आपण म्हटलं की आज समाज पुढारलेला आहे, आधुनिक झालेला आहे, तरीही अजून काही बाबतीत ज्या मर्यादा आहेत त्या आहेतच आणि त्या आपण नाकारत नाही. त्यामुळे प्रत्येक कुटुंबामधून, समाजामधून ज्या लिंगाविषयीच्याच म्हणजे मुलगा आणि मुलगी हा दृष्टिकोन समोर ठेवूनच आपण त्यांच्याशी वागत असतो. उदाहरण जर घेतलं आपण तर लहान मुलगा असेल किंवा मुलगी असेल, समजा मुलगी असेल तर आधीपासून आपण तिला शृंगार करण्याचा प्रयत्न करतो. तिला गंध लावू द्या, तिची वेणी घालून देणे, तिला चांगल्या प्रकारे नटवणे, चांगले फ्रॉक घालणे, अशा प्रकारचं आपण तिच्याशी वागणूक करतो. पण मुलगा असेल तर
आपण लगेच म्हणतो की समजा तिला जर पावडर टिकली केली तर ती काय मुलगी आहे का? म्हणजे कुटुंबातूनच ही सुरुवात होत असते. त्यामुळे ही जी संकल्पना आहे, आणि आपण म्हणतोय की तू मुलगा आहे, तू या पद्धतीनं राहिलं पाहिजे, तू फ्रॉक घालू शकत नाही, किंवा मुलीला म्हणतो, म्हणजे ही जी आपली त्यांच्याशी वागण्याची एक पद्धत असते, त्यातून लिंग ही संकल्पना किंवा स्वतःविषयीची जाणीव की मी मुलगा आहे की मुलगी आहे ही क्लिअर होत असते. आणि ही जी प्रक्रिया आहे सामाजिकीकरणाची, एक जी विशिष्ट मानसिकता समाजाची जी झालेली आहे, ही मानसिकता या सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेतून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असते. सामाजिकीकरण म्हणजे काय की सामाजिकीकरणामध्ये संस्कृती, समाज, शाळा, कुटुंब हे सर्व घटक त्यामध्ये समाविष्ट आहे. कारण सामाजिकीकरणाची प्रक्रिया कुटुंबातून सुरू होते, नंतर ती शाळामध्ये होते, शाळेनंतर आपण ज्या समाजात वावरतो तिथे पण होते, ज्या वेगवेगळ्या विविध संस्था असतील, आपले मित्रमंडळी असतील, शेजारी पाजारी असतील, ज्यांच्या संपर्कात आपण येतो तिथे तिथे सामाजिकीकरणाची प्रक्रिया ही होत असते. कारण प्रत्येक ठिकाणी व्यक्तीला वेगवेगळे अनुभव येतात आणि त्या वेगवेगळ्या अनुभवातून ती व्यक्ती शिकत जाते, ज्ञान संपादन करत जाते, स्वतःविषयीच्या तिच्या भावना ह्या विकसित होत जातात. आणि म्हणून ही जी विशिष्ट मानसिकता समाजाची तयार झालेली आहे, ही मानसिकता या सामाजिकीकरणाच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असते. यालाच आपण काय म्हटलंय, रूढीबद्धता किंवा रूढी परंपरा. आणि म्हणून कुणाच्या तरी सांगण्यावरून म्हणा किंवा विविध गाणी असतात, म्हणी असतात, धर्म, संस्कृती, चालीरीती, शिक्षण, सामाजिकता यामधून ही मानसिकता प्रकट होत असते, वारंवार प्रकट होत असते. गाणी म्हटलेली जी पारंपरिक वगैरे गाणी असतात, यामध्ये बरीचशी गाणी अशी आपल्याला दिसून येतात की ज्यामध्ये आपल्याला लिंगभेद दिसून येतो. त्यानंतर धर्म, संस्कृती यांच्या ज्या स्त्री पुरुष या घटकांविषयीच्या संकल्पना असतात, तिथे सुद्धा आपल्याला लिंगभेद दिसून येतो. आपण हेतुपुरस्पर जरी करत नसेल तरी अनपेक्षितपणे आपल्या ते म्हणजे मनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये ती असं पारंपरिकतेने, संस्कृतीने अशी ती मानसिकताच प्रत्येकाची झालेली आहे की स्त्री आणि पुरुष. आणि त्यामुळे ही जी मानसिकता आहे ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सतत हस्तांतरित होत असते. आणि त्यामधून स्त्री पुरुष ही जी लिंग आहे हे संकल्पना त्यामध्ये प्रत्येकाला लक्षात येते. आता उदाहरणार्थ आपण जर उदाहरण घेतलं तर असे काही विशिष्ट गुणवैशिष्ट्य असतात की ते गुणवैशिष्ट्य जर लक्षात म्हटलं ना की आपल्यासमोर तो पुरुष आहे की स्त्री आहे हे लगेच लक्षात. उदाहरणार्थ समजा एखादा आपण अभियंता म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर लगेच मुलगी उभी राहणार नाही किंवा एखादी स्त्री उभी राहणार नाही. आपल्या अभियंता म्हटलं ना तर पुरुषच आपण समजू, एखादा इंजिनियर पुरुषच समजू. होऊ शकते ती मुलगी पण असेल, पण आपली मानसिकता एवढी पक्की झालेली असते की अभियंता म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पुरुष उभा राहणार. किंवा भावनिकता जर म्हटलं तर लगेच आपल्या डोळ्यासमोर स्त्री उभी राहते, आपल्यासमोर पुरुष उभा राहणार नाही. भावनिकता म्हटलं की लगेच आपण स्त्रियांचा विचार करतो. म्हणजे ही काय झाली, ही मानसिकता आपली अतिशय पक्की झालेली आहे, ही धारणा व्यक्तीची पक्की झालेली आहे. घरदार सांभाळणारं म्हटलं, घराची व्यवस्था पाहणारं म्हटलं की लगेच आपल्यासमोर स्त्री येते. आपण हा विचार नाही करत की एखाद्या वेळेस एखादा पुरुषही असू शकतो घरादाराची व्यवस्था पाहणारा. आपण असं का नाही विचार करत की एखादा पुरुष जर घराची व्यवस्था पाहणारा असेल आणि त्या घरातली स्त्री ही बाहेरची नोकरी सांभाळून घरदार चालू शकत असेल, परंतु आपल्या डोक्यात त्यावेळी ती विचार येत नाही. घरदार सांभाळणारं म्हटलं की लगेच आपल्यासमोर स्त्रीची प्रतिमा निर्माण होते. म्हणजे ही
याला कारणीभूत आपले विचार नाही, पण आपली जी मानसिकता झालेली आहे परंपरेने, ती मानसिकता इथे कारणीभूत ठरते. किंवा सामर्थ्यशाली म्हटलं तर लगेच पुरुष आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. आश्रित म्हटलं तर लगेच स्त्री आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. आश्रित म्हटलं की आपल्याला असं वाटतं की एखाद स्त्रीच असेल, आश्रित जर कोण असेल तर स्त्रीच असेल. तर हे जे काही गुणवैशिष्ट्य आहे, हे गुणवैशिष्ट्य सुद्धा लिंग या संकल्पनेशी निगडीत असे फिट्ट झालेले आहे आपल्या डोक्यामध्ये, की हा गुण म्हटलं की तो जो गुण आहे ते जे गुण वैशिष्ट्य आपण लक्षात घेतलं ना, तर त्या दृष्टिकोनातून तीच प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. आणि म्हणून सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये समाजाची जी मानसिकता लिंग या शब्दाविषयीची झालेली आहे, ही मानसिकता जेव्हा एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होते, तेव्हा लिंग या शब्दाविषयीच्या भावना त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याची संकल्पना ही क्लिअर होत असते. तरी या प्रकारे लिंग म्हणजे काय हे या ठिकाणी स्पष्ट होते. केवळ आणि एक लक्षात घ्या की लिंग आणि लिंगभाव यामध्ये फरक आहे. लिंग म्हणजे सेक्स आणि लिंगभाव म्हणजे जेंडर. ह्या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत, मात्र आपण त्या एकाच अर्थाने, बहुतांश वेळा आपण त्या एकाच अर्थाने वापरत असतो. तर लिंग ही संकल्पना समजली सर्वांना? हॅलो हॅलो, आवाज येतो आहे? आवाज येतोय? अर्थ समजला का लिंग या याचा? कोणती वैशिष्ट्य सांगितली आपण लिंग या संकल्पनेची? सांगा एक जण. लिंग संकल्पनेचे वैशिष्ट्य म्हणजे लिंग हे नैसर्गिक असते आणि पुनरुत्थानाशी निगडीत असते, अनुवंशिक असते. त्याच्यानंतर सामाजिकरणाची आवश्यकता, त्याची संकल्पना कशा रुजवल्या जातात. अगदी बरोबर क्रिया कशा. तर ही झाली लिंग ही संकल्पना. आता आपण पाहणार आहोत लिंगभाव. लिंगभाव म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो जेंडर. लिंग ही जी संकल्पना आहे ही मर्यादित स्वरूपाची आहे, परंतु लिंगभाव ही जी संकल्पना आहे ही अमर्याद स्वरूपाची, विस्तृत स्वरूपाची आहे, व्यापक स्वरूपाची आहे. लिंगभाव या शब्दावरूनच आपल्याला लक्षात येत असेल की स्त्री पुरुष यांच्या संदर्भातील जो भेदभाव असतो, या भेदभावाला अनुसरून लिंगभाव ही संकल्पना वापरलेली दिसून येते. आणि ही जी संकल्पना आहे लिंगभावाची, ही सामाजिक रचनेवर आधारित असते. सामाजिक रचनेवर म्हणजे की समाजाची जशी रचना असेल, म्हणजे जो समाज आहे त्या समाजाची जी संस्कृती असेल, त्या समाजाचा जो धर्म असेल, त्या समाजाच्या ज्या रूढी प्रथा परंपरा असतील, या रूढी प्रथा परंपरेला अनुसरून, त्यांच्या धर्माला अनुसरून किंवा त्यांची जी विशिष्ट संस्कृती असते त्या संस्कृतीला अनुसरून जे काही विशिष्ट नीतिनियम ठरवून दिलेले असतील, त्यावर आधारित ही लिंगभाव ही संकल्पना स्पष्ट केली जाते. आता सामाजिक रचनेवर आधारित जे वर्तन असेल, त्या समाजाची कृती, वेशभूषा, केशभूषा, त्यांचे नीतिनियम, चालीरीती, ह्या ज्या सर्व भूमिका आहे ह्या सापेक्ष नसून ह्या वेळोवेळी बदलत असतात. कृती बदलत राहते. वर्तन, समाजाचं जे वर्तन आहे हे वेळोवेळी बदलत असते, परिवर्तनशील असते. कृती हे परिवर्तनशील असते, त्याच्यात बदल होत राहतात. सर्व काळ कृती किंवा वर्तन हे एकसारखं राहत नाही.
वेशभूषा असेल, केशभूषा असेल, हे परिवर्तनीय असते, त्यात सतत बदल होत राहतात. म्हणून वेगवेगळ्या समाजामध्ये आणि वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये लिंगभाव ही संकल्पना बदलत राहते. कारण आपण बरेचदा पाहतो की आजही जर आपण समाजाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर असे बरेच समाज आहे की जिथे मुलींनी विशिष्टच पेहराव केला पाहिजे, विशिष्टच वेशभूषा केली पाहिजे, विशिष्टच केशभूषा केली पाहिजे, अशी बंधनं आजही आपल्याला दिसून येतात. म्हणजेच काय की समाज आणि संस्कृतीनुसार लिंगभाव ही संकल्पना बदलत जाते. की मुलगा असेल तर मुलांनी असंच वागलं पाहिजे, असंच कपडे घातले पाहिजे, मुलींनी असेच कपडे घातले पाहिजे, मुलींनी असेच केस केले पाहिजे. ह्या ज्या रूढी प्रथा परंपरा आहे, ही जी मानसिकता आहे, ही समाज आणि संस्कृतीनुसार बदलत राहते. याला म्हटलेला लिंगभाव. म्हणजे समोरचा जो व्यक्ती आहे त्याच्या लिंगानुसार आपण त्याच्याविषयीची मानसिकता करत असतो आणि त्यानुसार त्याला वागायला भाग पाडणे हे त्या समाज आणि संस्कृतीनुसार त्यांना वर्तन करायला लावणे, त्यानुसार त्याला आपलं कृती करायला लावणे, त्यानुसार त्याला आचार विचार करायला भाग पाडणे, ह्या ज्या सर्व कृती आहेत ह्या सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोनातून होत असतात. ते आणि त्यामागे त्या समाजाची, त्या संस्कृतीची मानसिकता ही कारणीभूत असते. आणि म्हणून लिंगभाव म्हणजे एका शब्दात याची व्याख्या सांगायची म्हणजे की समाजातील मानवी घटकांचे प्रकार, जाती, वैशिष्ट्य म्हणजे लिंगभाव. म्हणजे समाजातील ज्या जाती आहेत, त्या समाजाची जी वैशिष्ट्ये आहेत, त्या समाजाची जी संस्कृती आहे. संस्कृती हा शब्द म्हटला की आपल्याला माहिती आहे की संस्कृती ही हस्तांतरणी असते. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कृतीचं हस्तांतरण होत असते. आणि त्यामुळे संस्कृतीचं हस्तांतरण होत असताना संस्कृती म्हणजे काय की आपल्या समाजाच्या ज्या काही नीती नियम, रूढी, प्रथा, परंपरा, प्रमाणक, चालीरीती, धर्म, ग्रंथ, वाङ्मय, भाषा, ह्या सर्व जे घटक आहे या घटकांमिळून संस्कृती बनत असते. आणि प्रत्येक समाजाची एक विशिष्ट संस्कृती असते आणि ह्या संस्कृतीनुसार प्रत्येकाने आचरण केलं पाहिजे अशी या समाजाची अपेक्षा असते. आणि म्हणून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कृतीचं हस्तांतरण होत असते. आणि ह्या हस्तांतरणाचं सर्वात मोठं जे हस्तांतरण करण्याचं कार्य आहे हे कुटुंबाकडून होत असते. कारण जन्मापासून मुलांवर जे संस्कार होतात ते कुटुंबातून होतात. त्याच्यानंतर शाळेचा नंबर लागतो. परंतु सर्वात जास्त संस्कृती हस्तांतरणाचं कार्य हे कुटुंबातून होत असते. आणि त्यामुळे साहजिकच आपल्या जी काही संस्कृती असेल त्या संस्कृतीच्या अनुषंगानेच त्या मुलावर संस्कार केले जातात. आणि त्यामुळे अशा प्रकारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे या संस्कृतीचं हस्तांतरण होत असते. म्हणून लिंगभाव म्हणजे समाजातील मानवी घटकांचे प्रकार, वैशिष्ट्य आणि जाती यांना लिंगभाव असं म्हटलं जातं. आता सर्वसामान्यपणे व्यवहारात लिंग आणि लिंगभाव हा समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो, जेंडर किंवा सेक्स. परंतु यामध्ये फरक आहे. कारण की आपण पाहिलं की लिंग हे जैविक असतं, अनुवांशिक असते. परंतु लिंगभाव हा अनुवांशिक नसतो किंवा जैविक नसतो, तर लिंगभाव हा सामाजिक रचनेवर आधारित असतो. समाजाची रचना कशी आहे, समाजाचं गुणवैशिष्ट्य कशी आहे, समाजाची संस्कृती कशी आहे, म्हणजेच एकंदरीत समाजाची रचना कशी आहे यावर, या सामाजिक रचनेवर लिंगभाव हा अवलंबून असतो. आणि
सामाजिक रचनेवर आधारित म्हणजे की स्त्री पुरुष यांच्या ज्या भूमिका आहेत, वर्तन आहे, कृत्य आहे किंवा त्यांची स्त्री पुरुषांची जी स्वाभाविक गुणवैशिष्ट्ये आहेत, यामधून जे निर्माण झालेले भेद असतात, या भेदास लिंगभाव असं म्हटल्या जाते. म्हणजेच लिंगभाव ही संकल्पना सामाजिक रचनेवर आधारित आहे, तर लिंग ही संकल्पना अनुवंशिकतेवर आधारित आहे. हा 2 मधला फरक आहे. आता लिंगभावाला सांस्कृतिक अर्थ आहे असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलेलं आहे. WHO जागतिक आरोग्य संघटना जी आहे यांनी लिंगभावाला सांस्कृतिक अर्थ आहे असं म्हटलेलं आहे. कारण की आपण आताच पाहिलं की सामाजिक रचनेवर ही संकल्पना आधारित आहे आणि सामाजिक रचना ही संस्कृतीवर आधारित असते, म्हणून त्याला सांस्कृतिक अर्थ प्राप्त झालेला आहे लिंगभाव या संकल्पनेला. म्हणजे त्याचं वैशिष्ट्य लिंगभावाचं काय सांगता येईल अजून एक, लिंगभाव ही सामाजिक रचनेवर आधारित संकल्पना आहे. नंबर 2 वैशिष्ट्य, लिंगभावाला सांस्कृतिक अर्थ प्राप्त झालेला असतो कारण ते संस्कृतीशी निगडीत असते. 3, पुरुष आणि स्त्री वाचकता याच्याशी ही लिंगभाव हे जोडलेला आहे. त्यानंतर लिंगभाव म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या लिंग जाती संबंधी असणाऱ्या सर्व बाबी, लिंग जाती संबंधी असणाऱ्या सर्व बाबी म्हणजे कोणत्या, की त्या व्यक्तीची वर्तनशैली, त्याची आवड निवड, त्याचे आचार विचार, त्याची भूमिका, त्यानंतर त्या व्यक्तीचा समाजातील दर्जा, त्या व्यक्तीची अभिरुची, व्यक्तिमत्व किंवा इतर जी काही गुणवैशिष्ट्ये असतील, या सर्व गुणवैशिष्ट्यांच्या किंवा त्यांच्या आचार विचार वर्तनासंबंधीचे त्यांचे काही नियम, या सर्वांची जी काही एकंदरीत एक विशिष्ट अशी जी रचना असते, याला लिंगभाव असं म्हटलं जातं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की लिंगभाव हे शारीरिकतेशी निगडीत नसून त्या व्यक्तीकडून जे काही व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक अशा दोन्हीही गुणवैशिष्ट्यांशी हे निगडीत आहे. लिंगभाव ही संकल्पना शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही गुणवैशिष्ट्यांशी लिंगभाव ही संकल्पना निगडीत आहे. म्हणजे हे सुद्धा लिंगभाव या संकल्पनेचं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो. त्यानंतर लिंगभाव म्हणजे काय, ही संकल्पना स्पष्ट करताना एखाद्या संस्कृतीमधील एखाद्या व्यक्तीच्या जैविक लिंगासंबंधीची लक्षणं, भूमिका, वर्तन, व्यक्तिमत्व, वैशिष्ट्य आणि अपेक्षा इत्यादी म्हणजे लिंगभाव असं म्हटलेलं आहे. अशी व्याख्या सुद्धा केलेली आहे. यामध्ये सुद्धा तुमच्या आपण आतापर्यंत जे स्पष्टीकरण केलं ते स्पष्टीकरण या व्याख्येचं सुद्धा आपल्याला करता येतं की संस्कृतीमधील व्यक्ती जी आहे, त्या व्यक्तीची जी संस्कृती आहे, त्या संस्कृती अंतर्गत त्या व्यक्तीची जी लक्षणं आहेत, मग ती जैविक लक्षणं असतील किंवा अजैविक लक्षणं असतील, त्याची भूमिका असेल, वर्तन असेल, त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे. व्यक्तिमत्व म्हटलं की त्यामध्ये शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक अशा सर्व अंगांनी परिपूर्णता म्हणजे व्यक्तिमत्व. सर्व हे जे घटक आहेत, हे घटक व्यक्तिमत्व या संकल्पनेत अंतर्भूत आहे. म्हणून शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक वगैरे जे काही घटक आहेत, या व्यक्तिमत्वाच्या सर्व घटकांचा ची जी वैशिष्ट्ये आहे आणि त्यांच्याकडून जी अपेक्षा आहे, या सर्वांचा समावेश लिंगभाव या संकल्पनेत होत असतो. यावरून म्हणजे लिंगभाव म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं असेल स्पष्ट की लिंग ही जैविक संकल्पना आहे, लिंगभाव ही सामाजिक रचनेवर आधारित आहे आणि लिंगभाव ही शारीरिकतेसोबतच मानसिकतेशी सुद्धा निगडीत आहे की त्या व्यक्तीचं वर्तन कसं आहे, कृती कशा आहेत, त्याचे आचार विचार कसे आहेत, त्याची आवड निवड कशी आहे, अभिरुची, अभिवृत्ती, त्याचं व्यक्तिमत्व, त्याचे विचार, वर्तन, शैली
या सर्व घटकांशी निगडीत असलेला भाव म्हणजे लिंगभाव. हे झालं लिंगभावाची संकल्पना. आता यावरून तुम्हाला दोन याच्यामध्ये समजा प्रश्न आला की लिंग व लिंगभाव ही यातील फरक स्पष्ट करा, तर काय सांगाल बरं? 2-3 मुद्दे सांगू शकता? इंग्लिश 2 ते 3 फरक सांगा लिंग आणि लिंगभाव यामध्ये. फरक सांगायचा का मॅडम? हां, फरक लिंग आणि लिंगभाव यामधले फरक स्पष्ट करा. तर लिंग हा मिलनानुसार पुनरुत्पादनाच्या कार्याशी निगडीत असते. लिंग हे अनुवंशिक असते, तर लिंग समभाव हा अनुवंशिक नसतो. तो सामाजिक रचनेवर अवलंबून असतो. हं. तसेच लिंग संकल्पना बरोबर आहे. बरोबर आहे. लिंग हे नैसर्गिक असतात हं. आणि लिंगभाव हे मानवनिर्मित असतात. हां, बरोबर. आणखी डिफरन्स सांगा ना. आणखी मॅडम लिंग हे सारखेच असतात, परंतु भाव मात्र हे वेगवेगळे असतात. अगदी बरोबर. तर या प्रकारे म्हणजे तुमच्या लक्षात आलं आहे असं मला समजलं की तुम्हाला समजलेलं आहे लिंग आणि लिंगभाव यामधला फरक. तर त्यामुळे सामाजिक लिंगभाव म्हणजे आपल्याला सांगता येईल की लिंगभाव म्हणजे त्याची वैशिष्ट्येसुद्धा यावरून ठरवता येतील आणि लिंगभाव ही संकल्पनासुद्धा त्यावरून स्पष्ट होऊ शकेल. त्यातले मुख्य मुद्दे म्हणजे असं की लिंगभाव म्हणजे सामाजिक रचनेवर आधारित स्त्री पुरुष यांच्यातील भेद म्हणजे लिंगभाव. लिंगभाव हे सामाजिक आंतरक्रियेतून निश्चित होतात. म्हणजे सामाजिक आंतरक्रियेतून निश्चित होतात म्हणजे जेव्हा सामाजिक आंतरक्रिया म्हणजे काय की जेव्हा समाजातल्या एकापेक्षा अनेक व्यक्तींचं एकमेकांशी 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचं जेव्हा एकमेकांशी आंतरक्रिया होतात, विचारांचं आदानप्रदान होते, ह्या जे विचारांचं आदानप्रदान आहे, ह्या ज्या आंतरक्रिया आहेत, या आंतरक्रियेतून लिंगभाव ही संकल्पना स्पष्ट होत असते. म्हणून सामाजिक रचनेवर आधारित स्त्री पुरुष यांच्यातील भेद म्हणजे लिंगभाव. त्यानंतर लिंगभावाचं दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल की ते सामाजिक आंतरक्रियेतून निश्चित होतात. त्यानंतर लिंगभाव हे समवयस्क गट, कुटुंब, सामाजिक सांस्कृतिक मूल्य यावरून ठरतात. नंतर लिंगभाव हे बदलू शकतात, ते कायमचे स्थिर असू शकत नाही. म्हणजेच लिंगभाव हे परिवर्तनीय असतात, त्यामध्ये सतत बदल होत असतात. कारण की वर्तन हे बदलत असते, मनुष्याच्या कृती बदलत असतात, केशभूषा बदलू शकते. म्हणून म्हटलेलं आहे की लिंगभाव हे बदलू शकतात, म्हणजेच ते परिवर्तनीय असतात, त्यामध्ये बदल होऊ शकतो. ते त्यानंतरचं वैशिष्ट्य ते कायम स्थिर नसतात. म्हणजेच लिंगभाव हे अस्थिर असतात, अस्थिर स्वरूपाचे असतात. त्यानंतर लिंगभाव हे संस्कृतीच्या मार्गाने सामाजिक जीवनाचे संघटन करण्यासाठी मानवाने निर्माण केलेली संस्था आहे असं म्हटलं जातं. संस्कृतीच्या मार्गाने सामाजिक जीवनाचे संघटन करण्यासाठी मानवाने निर्माण केलेली संस्था आहे असं म्हटलं गेलेलं आहे. ज्याप्रमाणे लिंगाचे वर्गीकरण हे स्त्री, पुरुष आणि तृतीयपंथी असं 3 गटामध्ये केलं जाते, त्याचप्रमाणे लिंगभावाचं वर्गीकरण हे 2 गटामध्ये केलं जाते. लक्षात घ्या, लिंगाचं वर्गीकरण 3 प्रकारात केलं जाते. कोणकोणतं? स्त्री, पुरुष आणि तृतीयपंथी असं 3 प्रकारात वर्गीकरण केलं जातं. परंतु लिंगभावाचं वर्गीकरण हे 2 गटात केलं जाते. आता हे 2 गट कोणते? एक म्हणजे स्त्रीत्व ज्याला आपण म्हणू, स्त्रीत्व किंवा स्त्रीपणा, आणि दुसरं पुरुषत्व ज्याला
सर्वसामान्य व्यवहाराच्या भाषेमध्ये मर्दाणीपणा म्हणतात किंवा मर्दांगी म्हणतात. याला म्हटलेलं आहे स्त्रीत्व आणि पुरुषत्व असे दोन प्रकार हे लिंगभावाचे आहे. कारण की समोरच्या व्यक्तीचा जो भाव आहे त्यावरून आपण त्याचं विषयीच्या कल्पना ह्या करत असतो. एखादी स्त्री बघा की समजा खूप नैपुण्य तिने हे केलं असेल तलवारबाजी वगैरे किंवा खेळाडूमध्ये जे पुरुषांचे ज्याच्यावर मक्तेदारी प्राचीन काळामध्ये होती त्या पुरुषांची मक्तेदारी असलेल्या एखाद्या खेळावर जर त्या स्त्रीनं प्रभुत्व मिळवलं तर साहजिकच समाज तिला म्हणतो ना की म्हणजे एखाद्या मर्दाप्रमाणे ती खेळते आहे किंवा तिची वागणूक आहे. म्हणजे त्या पद्धतीने त्या स्त्रीकडे तो समाज बघत असतो. म्हणून लिंगभाव हा जो ही जी संकल्पना आहे या संकल्पनेचं असं स्त्रीत्व आणि पुरुषत्व या दोन गटामध्ये विभाजन केलेलं आहे. तर ही झाली लिंगभाव या संकल्पनेची वैशिष्ट्ये. आणि लिंग व लिंगभाव ही जी यातला फरक आहे हे तुम्हाला समजलेलाच आहे की लिंग हे नैसर्गिक आहे, लिंगभाव हे समाजरचित किंवा मानवनिर्मित संकल्पना आहे, लिंग ही जीवशास्त्रीय संकल्पना आहे, तर लिंगभाव ही सामाजिक संकल्पना आहे, समाजाशी निगडीत आहे. लिंग हे सर्वत्र सारखं असते मात्र लिंगभावामध्ये सतत बदल होत असतो. ही परिवर्तनशील कल्पना आहे. आणि लिंगात कोणत्याही प्रकारचा बदल करता येत नाही. फक्त जर वैद्यकीय मदत घेतली तरच लिंगामध्ये बदल करता येतो, अन्यथा नैसर्गिकरित्या लिंगामध्ये बदल होत नाही. मात्र लिंगभाव ही जी संकल्पना आहे ही परिस्थितीनुरूप काळानुरूप त्यामध्ये बदल होत असतो. तर हे झाला फरक. म्हणजे आजच्या तासिकेमध्ये आपण काय काय बघितलं आहे. लिंग म्हणजे काय, लिंग या संकल्पनेची वैशिष्ट्य, त्यानंतर लिंगभाव म्हणजे काय, लिंगभाव या संकल्पनेची वैशिष्ट्य आणि लिंग आणि लिंगभाव यामधला फरक, असे 3 ते 4 मुद्दे यामध्ये आपण अभ्यासलेले आहे. ठीक आहे, सर्वांना समजलं आहे असं मला वाटते. काही अडचणी असल्यास विचारायची. मॅडम आणि पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे ते वाचून काढायचं. त्याच्यावर आधारित काही तुम्हाला प्रश्न असले ते प्रश्न काढून ठेवायचे जेणेकरून पुढच्या वेळेस पुढच्या तासिकाला त्या प्रश्नावर आपल्याला सांगता येईल. आणि आज तासिका घेतली डिटेलमध्ये, परंतु समंत्रणाचा अर्थच असा आहे की तुम्ही सर्व शिक्षक आहात, तुम्हाला याचं वाचन करून आपली जेव्हा तासिका असते तेव्हा त्या तासिकेच्या आधी त्या घटकाचं वाचन आपण करून ठेवलेलं पाहिजे. त्यामध्ये काय अडचणी आहेत त्याच्या नोट्स आपण काढून ठेवल्या पाहिजे, प्रश्न काढून ठेवले पाहिजे. आणि समंत्रणाच्या वेळेस तुम्ही जे प्रश्न विचारणार, तुम्ही ज्या अडचणी विचारणार त्यावर समंत्रक मार्गदर्शन करत असतो. आपल्याला ही जी म्हणजे रेग्युलर BEd सारखं म्हणा किंवा शाळेसारखं म्हणा प्रत्येक असा मुद्दा शिकवणं हे या ठिकाणी अभिप्रेत नाही आहे आणि तेवढा वेळसुद्धा नसतो. तुम्ही पण ते समजू शकता की जे काही मर्यादित तासिका आपल्याला दिलेल्या आहे त्या फक्त मार्गदर्शनासाठी असतात की तुम्हाला ज्या काही अडचणी आल्या असतील त्यावर मार्गदर्शन करणे. परंतु आज पहिलीच तासिका होती म्हणून मी आपल्या सर्वांना इतकं डिटेलमध्ये त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. यानंतरची जी लिंगभाव समानता संकल्पना आहे हे तुम्ही वाचून ठेवायचं. याच्यावरचे तुम्हाला काय प्रश्न वाटतात ते काढून ठेवायचे आणि त्यावर मग आपण चर्चा करू. ओके. यानंतर कोणाचा पिरियड आहे? मधली सुट्टी आहे. ठीक आहे. ओके बाय.